पावसाळ्यासाठी खास गरमागरम असं हे मंचाव सूप मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। इथे घेतलेलं 1 टेबलस्पून आलं, लसूण, हिरवी मिरची यांना बारीक चॉप करून घेतलेलं आहे। भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे 1 कप घ्या। सोया सॉस, रेड चिली सॉस आणि टॅमॅटो केचप। सुरुवातीला आपण 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, 1 टेबलस्पून मैद्यामध्ये पाणी घालून याची एक स्लरी तयार करून घ्या। पाणी मी 2 टेबलस्पून घातलं होतं। आता 2 टेबलस्पून कढईमध्ये मी तेल घेतले, त्यामध्ये प्रत्येकी 1 टेबलस्पून आलं, लसूण, हिरवी मिरची फास्ट गॅसवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे। 1 कप भरून भाज्या घातल्या होत्या, ज्यामध्ये मी घेतलेला आहे पातीचा कांदा, कोबी, सिमला मिरची, बीन्स यासुद्धा आपल्याला परतून घ्यायच्या आहेत। हे सगळं हाय फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे। 4 लोकांसाठी आपण सूप बनवतो आहे, त्यामुळे 4 कप पाणी घातले। जेव्हा हे पाणी चांगलं उकळेल त्यावेळी 2 टेबलस्पून सोया सॉस, 1 टेबलस्पून रेड चिली सॉस, 1 टेबलस्पून टॅमॅटो केचप घातले, 1 टीस्पून घातले यामध्ये ब्लॅक पेपर पावडर आणि चवीप्रमाणे मीठ। मिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवा, कारण या सगळ्या सॉसमध्ये मीठ असतं। पाणी छान उकळल्यानंतर शेवटी आपण जी तयार केलेली स्लरी होती ती आपल्याला टाकायची आहे। अप्रतिम चवीचं आणि झटपट होणारं आणि पावसाळ्यात गरमागरम सगळ्यांना आवडणारं असं हे मंचाव सूप तयार झालं आहे। सूप हे कायम गरमागरम जर प्यायलात ना तर खूप छान लागतं। थंड झालं की ते घट्टसर होतं। रेसिपी आवडली लाईक करा, शेअर करा। शेवटला गॅस बंद करण्याच्या आधी व्हिनेगर घातला आहे।